नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुमच्या जरा आठवणींना उजाळा द्यावा असा विचार केलेला आहे. साधारणतः 3 वर्ष, पावणे 3 वर्ष झाली असतील. तारीख होती 1 जुलै 2023, ज्या दिवशी ठाकरे ब्रँडच्या तिसऱ्या पिढीचे अत्यंत लढाऊ नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट जवळच्या खाऊ गल्ली किंवा आझाद मैदानाच्या त्या कोपऱ्यापासून मेट्रोला वळसा घालून किंवा मेट्रो पासून महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत एक प्रचंड असा लॉंग मार्च करण्यात आला होता. मला वाटतं जगाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा आणि अंतराने सगळ्यात छोटा असा लॉंग मार्च असावा. ज्या लॉंग मार्च मध्ये तुमच्या महापालिकेच्या तत्कालीन पोलीस कमिशनर किंवा आयुक्त, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इशारा देण्यात आला होता की मुंबई महापालिकेमध्ये फक्त टक्केवारीचा खेळ चालू आहे. ठाकरे पिता पुत्रांनी गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईकरांच्या हाल अपेष्टांकडे ढुंकून न पाहता महापालिकेचं उत्पन्न हे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवलंय. ते गुंतवलेलं फिक्स डिपॉझिट मोडून मोडून मुंबईचे रस्ते तयार केले जातात. खड्डे पडणार नाहीत असे पक्के कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जातात. हा दिवाळखोरपणा थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तो ठाकरे ब्रँडच्या तिसऱ्या पिढीने पुढाकार घेऊन काढलेला मोर्चा होता आणि त्यामध्ये राणा भीमदेव थाटात भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इशारा दिला होता की हे सरकार पडणार, आमचं सरकार येणार आणि मग महापालिकेमध्ये घुसून महापालिकेमध्ये पोलिसांचा फौजफाटा घेऊन तिथल्या आयुक्तांना कॉलरला धरून फरफटत आझाद मैदानावर आणलं जाईल आणि फाशी दिलं जाईल एवढंच बोललेले नव्हते. ही मात्र खरी गोष्ट आहे. गंमत अशी की हा लॉंग मार्च आणि त्याविषयी झालेल्या बातम्यांचा सगळा जो गदारोळ होता तो अवघ्या 24 तासात पूर्णपणे बारगळला आणि सगळा मराठी मीडिया आदित्य ठाकरे आणि लॉंग मार्च विसरूनच गेला. याचं कारण 24 तासात नव्हे, खरं तर 12-14 तासामध्ये, 16 तासामध्ये असा काही राजकीय घटनाक्रम महाराष्ट्रातला बदलत गेला की कोण ठाकरे, कोण आदित्य, कुठला मोर्चा, कुठल्या एफडी, कुठचा चहल असं विचारायची बाळी आमच्यासारख्या सामान्य नागरिकांवर आली. कारण 2 जुलै 2023 महाराष्ट्र विधानसभेतले विरोधी नेते असलेले अजितदादा पवार यांच्या घरी अचानक सरकारी बंगल्यावर राजकीय वर्दळ वाढलेली होती. एक एक करत त्यांच्या पक्षाचे म्हणजे अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एक एक करून तिथे जमत होते आणि मीडियामध्ये काही ठांग पत्ता नव्हता. चर्चा चालू नव्हती. चर्चा चालू होतील तर अशी की अजितदादांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या गटाची जमवाजमव सुरू केलेली आहे. पण पुढचा घटनाक्रम किती विचित्र असणार हे मीडियाला सुद्धा कळू देण्यात आलेलं नव्हतं. दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे लॉंग मार्च नंतर अवघ्या 20-24 तासामध्ये अजितदादांच्या त्या काय देवगिरी वगैरे कुठला बंगला आहे तिथून गाड्यांचा ताफा जो एका मागून एक निघाला तो थेट राजभवनावर पोहोचला आणि अजितदादांनी आणि त्यांच्या 8-9 सहकार्यांनी थेट मंत्रिमंडळात सहभागी होत असल्याचा शपथा घेतल्या.
राष्ट्रवादीच्या या 40-42 आमदारांसकट खासदार अमोल कोल्हे वगैरे मंडळी सुद्धा त्या समारंभाला अगत्याने हजर होती. आणि तेच पत्रकार जे आदल्या दिवशी 24 तास आधी आदित्य ठाकरेंची टिमकी वाजवत होते, ते आदित्य ठाकरे नावाची कोणी व्यक्ती आहे का हे पण विसरून गेले. आणि अजितदादांचं बंड तिकडे पुण्यामध्ये असलेले शरद पवार यांच्या मागे घोटाळायला लागले. ही सगळी आठवण मी एवढ्यासाठी करून देतो की माध्यमातून खेळलं जाणारं राजकारण हे किती क्षणभंगूर असतं. हे राजकारण करायला लुडबुडणाऱ्या आदित्य ठाकरे, रोहित पवार अशा मंडळींना कळावं म्हणून सांगतोय. अगदी अमित ठाकरे सुद्धा त्यामध्ये येतात. आपण जे बोलतोय त्याला आपण बडे बापाची लेकरं आहोत म्हणून प्रसिद्धी मिळते हे विसरून ही माणसं असलं काही बेताल बडबड करत असतील तर त्यांना राजकारणात भवितव्य नाही आणि त्यांची सगळी प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते. हे जेवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल तेवढे लवकर ते राजकारणामध्ये पाय रोवून उभे राहू शकतील याची आठवण मी आज करून देतोय. आता त्या गोष्टीला आणखीन 3-4 महिन्यांनी 3 वर्ष पूर्ण होतील. कॉलरला धरून आयुक्ताला बाहेर फरफटत आणणारे आदित्य ठाकरे आज आहेत कुठे असा प्रश्न आहे. काल परवा राज्यातल्या फक्त मुंबई नव्हे तर 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि कसा बसा एक मुस्लिम महापौर परभणीमध्ये आणून बसवला. त्या पलीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुपुत्राला कुठलीही झेप घेता आली नाही. झेप घेणं सोडा, अब्रू झाकता आलेली नाही. मुंबईत आमचाच महापौर होईल ही 25-30 वर्ष चाललेली पोपटपंची यावेळेला सुद्धा होत होती. पण मुंबईत महापौर करण्या इतकी देखील नगरसेवक संख्या उद्धव ठाकरेंना आपल्या चुलत भावाला सोबत घेऊन गाठता आली नाही. कसे बसे 65 नगरसेवक निवडून आले आणि राज ठाकरेंच्या पक्षाचे सोबत घेतले तर आकडा 71 पर्यंत जातो आणि त्यात काँग्रेसला सोबत घेतलं तरीही 100 गाठता येत नाही. इतकी दुर्दशा करून घेतलेली मंडळी काय काय बोलतायत. मला काल आदित्य ठाकरे ठीक आहे, राज ठाकरेंच्या सुपुत्राला काय झालंय कळत नाही. कुठेतरी तो मेट्रोचा काही तो कॉलम असतो तो कोसळला, त्याला सदोष मनुष्यवध, हा अपघात नाही हा खून आहे आणि म्हणून त्याची खून म्हणून चौकशी करावी इथपर्यंत अमित ठाकरे मजल मारतात. त्या अमित ठाकरेंनी जरा आपल्या पित्याचा इतिहास तपासून बघावा. या अपघाताला एक खून ठरवण्यासाठी अमित ठाकरे निघाले असतील तर त्यांनी रमेश किणी हे काय प्रकरण आहे ते जरा शोधून काढून वाचावं, थोडा इतिहास चाळावा. तब्बल 30 वर्षापूर्वी असलीच वडाची साल पिंपळाला लावून तुमचा जन्मदाता असलेले राज ठाकरे यांच्यावर केवढं मोठं बालन डाललं गेलं होतं याचा जरा शोध या सुपुत्राने वाचावा. मग कोणावर तरी खुनाचा आरोप ठेवून त्याचा तपास करा, ही मागणी करायला अजिबात हरकत नाही. पण ज्या वेळेला आपण असे आरोप करतो त्यामुळे समोरच्या व्यक्ती, सार्वजनिक जीवनातील व्यक्ती, त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिष्ठा आणि पद कशी मातीमोल केली जाते त्याचा जिता जागता अनुभव आपल्या घरात उपलब्ध आहे. जरा अमित ठाकरेंनी आपल्या घरात माघारी वळून बघावं, माघारी वळून बघावं की रमेश किणी प्रकरणामध्ये त्यावेळेला सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप युतीला किती नागदुऱ्या काढायची पाळी आली होती आणि त्याचं कारण अमित ठाकरेंचे पिताश्रीच होते. चारी बाजूने त्यांना घेरून एका तरुण नेत्याला कोवळ्या वयात राजकीय जीवनातून उठवण्याचा अशा आरोपातून प्रयत्न झाला होता. तेव्हा आपला पिता
ज्या आरोपांचा बळी ठरला आहे तशा स्वरूपाचे आरोप आपण तरी करू नये, हे या ठाकरे यांच्या तिसऱ्या पिढीला कधी कळणार आहे, हा माझा प्रश्न आहे. कारण या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात मित्रांनो. तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. देशाच्या संविधानाने तुमच्या मनात असलेले विचार बोलून दाखवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्यांच्या भावना, दुसऱ्यांची प्रतिष्ठा, त्यांचं समाजातलं स्थान याच्याशी लगोरी किंवा विटीदांडू खेळण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला नसतो. बेअक्कलपणे तुम्ही बडबडाल ते बेअक्कलपणे दाखवण्याची क्षमता असलेली एक पत्रकारांची फळी आज निर्माण झालेली आहे. कोणीही काहीही बेछूट बोलावं, त्याला बातमी म्हणून दाखवणारी मीडिया आहे. पण जो खेळ होतो त्याच्यात कोणाला ना कोणाला नको तितकं जखमी व्हावं लागतं. आमची आजी एक तो मालवणीत बोलताना म्हणायची की पोरांचो होता खेळ आणि बेडकाचो जाता जीव. ह्याचा अर्थ असा असतो की विहिरीमध्ये किंवा डबक्यामध्ये जो बेडूक असतो तो बेडूक फक्त वर पाण्याच्या सपाटीवर त्याचे डोळे दिसत असतात आणि अनेकदा पोरं खेळ करतात की त्या दिसणाऱ्या डोळ्यांना नेम धरून दगड मारायचा. हा खेळ होतो पोरांचा. पण जर तो दगड वर्मावर बसला तो त्या बेडकाचा जीव जातो. पोरांसाठी खेळ असतो पण कुठच्या तरी एका सजीवाचा जीव जातो. तेव्हा या प्रकारचे आरोप हा या नामवंत कुटुंबातल्या पोरांसाठी खेळ असेल, पण जाणाऱ्याचा तर जीव जातो ना. आणि इतरांचं सोडून द्या. अमित ठाकरे यांच्या पिताजीच्या वाट्याला, जन्मदात्याच्या वाट्याला असला दुर्दैवी प्रसंग आलेला आहे आणि त्यातून परत सावरून उभं राहताना राज ठाकरे यांच्या आयुष्यातली 4-5 वर्ष संपूर्णपणे वाया गेलेली आहेत. शिवसेनेच्या राजकारणामध्ये, तात्कालीन राजकारणामध्ये राज ठाकरे हे कित्येक वर्ष मागे ढकलले गेले, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे चटके आपण म्हणतो ना की दुश्मनाच्याही वाट्याला अशी परिस्थिती येऊ नये, मग आपण जे आरोप करतोय ते एक प्रकारे आपण पित्याच्या आठवणींना चटके देतोय, हे अमित ठाकरेंना भान नाहीये. आज तुमच्याच मुखपत्रामध्ये आदित्य ठाकरेंचे लाडके काका संजय राऊत ज्या प्रकारे तुमचे वाभाडे काढतायत, तुम्ही घराबाहेर पडला नाहीत, कार्यकर्ते लढले, कार्यकर्ते हरले, कार्यकर्ते जिंकले, तुम्ही काय केलं, हा प्रश्न अखेरीस तुमच्या स्तुती पाठकाला विचारावा लागतो. तेव्हा आपण किती नाकर्ते निघालोय याकडे तरी वळून बघा. मला आठवतं 1990च्या विधानसभा निवडणुका शिवसेनेने पहिल्यांदा राज्यव्यापी लढवल्या होत्या, भाजप बरोबर युती करून लढवल्या होत्या, जागा वाटप करून लढवल्या होत्या. त्या निवडणुका संपल्यानंतर युतीचे स्टार प्रचारक असलेले बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांना मी भेटायला गेलो होतो. माणसाचा चेहरा काळा पडला होता. प्रवास, थकवा, उन्हा तानातून फिरून बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना नेण्यासाठी जो आटापिटा केला होता त्याचं प्रतिबिंब त्यांच्या थकलेल्या आणि काळ्या पडलेल्या चेहऱ्यावर दिसत होतं. माणसाने एक हाती चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचाराची सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. कोल्हापूरला पहिली प्रचार सभा केल्यावर चंद्रपूरला, नागपूरला दुसरी, शेवटची सभा संपवण्यापर्यंत 1.5-2 महिने अखंड माणूस घराबाहेर आणि रस्त्यावर होता. त्यातून जी शिवसेना उभी राहिली तिची सगळी मधीर फळं आपण चाकता चाकता त्या पित्याची, आजोबाची सगळी मेहनत मातीमोल करून टाकली. याची कुठलीही जाणीव ना आदित्य ठाकरेंमध्ये आहे ना अमित ठाकरेंमध्ये आहे. ही बाळासाहेबांच्या त्या अथांग आणि
प्रचंड मेहनतीची शोकांतिका म्हणावी लागते. अर्थात बाळासाहेबांनी शिवसेना ही आपल्या नातवंडा पतवंडांना फळं चाकता यावीत म्हणून वाढवली, मशागत केलेली नव्हती. पण दुर्दैव असं आहे की त्या आजोबाने गेलेल्या मेहनतीचा, मशागतीचा लाभ उठवणारी त्याच ठाकरे ब्रँडची तिसरी पिढी यांना आपल्या आजोबाने किती काबाड कष्ट केले राजकारणामध्ये, पक्षाच्या संघटनेच्या उभारणीसाठी, त्याची किंचितही जाणीव नाहीये. एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपल्या शत्रूंशी सौहार्दाने वागणारे बाळासाहेब आणि कर्तृत्वहीन नसूनही आजोबाच्या पुण्याईवर उथळ बडबड करणारे नातवंड हे बघितल्यानंतर ठाकरे ब्रँडच्या तिसऱ्या पिढीची शोकांतिका लक्षात येऊ शकते. मी आठवण एवढ्यासाठी करून देतोय की तुमच्याच मुखपत्राचे संपादक आता गणेश नाईकांना बोलवत आहेत, एकनाथ शिंदेची लढायचंय तर या, स्वगृही या, उभाठा शिवसेनेत या आणि एकनाथ शिंदेची लढा. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे नाव सुद्धा कोणाच्या खिचगणतीत नव्हतं, तेव्हा 1997 साली 28-29 वर्षापूर्वी गणेश नाईक हा सुद्धा असाच शिवसेनेतून बाहेर पडलेला तात्कालीन गद्दार होता. त्या तात्कालीन गद्दाराला आज तुमचाच एक प्रवक्ता हा शुद्ध करून घ्यायला निघालाय. नव्या गद्दाराशी भांडायला जुना गद्दार लागतो. इथपर्यंत शिवसेनेचा दिवाळ या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीने वाजवलेला आहे. पण नाकावर बसलेला अहंकार नावाचा राक्षस खाली उतरायला तयार नाहीये. सुंब जळलं तरी पीळ जात नाही म्हणतात, त्यापेक्षा या ठाकरे ब्रँडची अवस्था आज वेगळी झालेली नाही. पण नुसता पीळ कामाचा नसतो, त्यामध्ये ताकद असावी लागते. असो मित्रांनो, आठवण करून दिली, त्याचा काय परिणाम होईल असा अजिबात विश्वास नाहीये. कदाचित हा कोण शहाणा असं म्हणून झटकून टाकलं जाईल याविषयी खात्री आहे. पण कर्तव्य आहे म्हणून सांगायचं. तुमचा आजोबा किती कर्तबगार होता हे दाखवणं अगत्याचं वाटलं म्हणून करावं लागतं, बोलावं लागतं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.